नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अंगणवाडी भरती 2025 मदतनीसची जाहिरात चंद्रपूरची प्रसिद्ध झालेली आहे. मगाशीच आपण धुळ्याची सुद्धा जाहिरात समजून घेतली. आता चंद्रपूरची आपण समजून घेऊया. 31 जागा आहेत. नेमक्या जागा कुठे कुठे आहेत तेही समजून घेऊया. यासाठी फॉर्म कुठे भरायचा आहे, किती दिवसात भरायचा आहे, निवड नेमकी आपली कशी होणार आहे, एज्युकेशन किती लागतं वगैरे वगैरे सगळेच मुद्दे आपण डिस्कस करूयात. किंवा व्हिडिओ पूर्ण बघा. ही आहे आपली जाहिरात. बाल विकास प्रकल्पाधिकारी, नागरी प्रकल्प चंद्रपूर, उत्तर चिमूर जिल्हा चंद्रपूर. ही आहे आपली जाहिरात. या ठिकाणी पदाचं नाव आहे अंगणवाडी केंद्रातील मदतनीस आणि उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ठीक आहे. आता कुठे कुठे जागा आहेत तर सिंदेवाहीमध्ये 4 जागा आहेत, नागबीडमध्ये 7 जागा आहेत, ब्रह्मपुरीला 3, चिमूरला 12, भद्रावतीला 5. टोटल जागा आहेत 31. हा फॉर्म आपल्याला कुठे भरायचा आहे, कुठे नेहून द्यायचा आहे. हा काही ऑनलाईन फॉर्म नाहीये, ऑफलाईन स्वरूपात फॉर्म आपल्याला भरून नेहून द्यायचा आहे. कुठे तर अंगणवाडी मदतनीस मानधनी पदाकरिता अटी व शर्ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावलेली आहे. आता बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचं जे आपलं ऑफिस आहे त्याच्या बाहेर नोटीस बोर्डवरती ही संपूर्ण जाहिरात लावलेली आहे. वेबसाईटला मी चेक केली तर वेबसाईटला काही दिसली नाही चंद्रपूरच्या, फक्त एवढं पेपरचं कात्रण थोडं दिसतंय. तेव्हा संपूर्ण डिटेल जाहिरात तुम्हाला या बाल प्रकल्प अधिकारी चंद्रपूर उत्तर शहर उत्तर यांच्या कार्यालयात तुम्हाला बघायला मिळेल. आता त्यांनी काय सांगितलंय की संपूर्ण भरलेला अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी चंद्रपूर उत्तर चिमूर द्वारा बाल विकास प्रकल्प ग्रामीण चिमूर पंचायत समिती चिमूर यांच्या आवारात, म्हणजे हा जो पत्ता आहे बाल विकास प्रकल्प चिमूर पंचायत समिती चिमूर या आवारामध्ये तो आपल्याला अर्ज नेऊन द्यायचा आहे. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला ही संपूर्ण ऍड सुद्धा बघायला मिळणार आहे. आता शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण लागणार आहे. हे सगळं आपण समजून घेऊया. बघा या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस 31 पदं आहेत. यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. वेतन सध्या तुम्हाला दरमहा 7,500 रुपये तुम्हाला वेतन मिळणार आहे. वयाची मर्यादा 18 ते 35 वर्ष आहे आणि एखादी महिला विधवा असेल तर ती 40 वर्षापर्यंत हा फॉर्म तिला भरता येणार आहे. अर्ज करण्याची पद्धत कशी आहे, ऑफलाईन आहे. अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज आपल्याला 14 एप्रिल पर्यंत करायचा आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता बाल विकास प्रकल्प अधिकारी, हे आपण मगाशी जाणून घेतला पत्ता, तोच पत्ता या ठिकाणी आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपली निवड कशी होणार आहे. तर बघा निवड जी आहे ती तुमची निवडीचं त्यांनी काय केलेलं आहे, शिक्षण याला 80% वेटेज आहे आणि इतर गोष्टी ज्या आहेत याला 20% वेटेज आहे. म्हणजे काय, आता तुमचं शिक्षण या ठिकाणी फक्त 12वी सांगितलेलं आहे, पण 12वी पेक्षा जास्त शिक्षण असेल, अर्थात तुमचं पदवी असेल, पदव्युत्तर पदवी असेल, डीएड बीएड म्हणजे बाकीचे शिक्षण असेल तर प्रेफरन्स राहील. त्याच्यात तुम्हाला आणखी तुम्ही जर समजा MSCIT वगैरे केलेलं असेल तर आणखी तुम्हाला प्रेफरन्स राहील. आता इतर मध्ये तुम्ही कॅटेगरीमधून असाल SC ST OBC NT तर त्या प्रमाणात तुम्हाला थोडंसं हे असेल, प्रेफरन्स असेल. तुम्ही जर विधवा असाल तर त्याचे पुन्हा तुम्हाला प्राधान्य असेल. तुमच्याकडे कामाचा अनुभव असेल, ऑलरेडी तुम्ही अंगणवाडीमध्ये काम केलेलं असेल 2 वर्ष, तर तुम्हाला पुन्हा 5 मार्कांचं प्रेफरन्स असेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही जे डॉक्युमेंट जोडताय तुमच्या अर्थासोबत त्या डॉक्युमेंटच्या आधारावरतीच तुमचं सिलेक्शन होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे शिक्षण आणि बाकीच्या गोष्टी अर्थात त्याच्यामध्ये मग विधवा, कॅटेगरी, कामाचा अनुभव वगैरे वगैरे ह्या गोष्टी मिळून ते मेरिट लागणार आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षा द्यायची नाहीये ना, तुम्हाला लेखी द्यायची ना तोंडी द्यायची परीक्षा नाहीये. तुम्ही जो फॉर्म भरताय त्या फॉर्म सोबत जे डॉक्युमेंट तुम्ही जोडताय त्या आधारावरती तुमचं होणार आहे सिलेक्शन, हे लक्षात घ्या. तर ही एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आहे. वेबसाईटला डिटेलमध्ये माहिती सापडली नाही त्यामुळे मला जास्त डिटेलमध्ये इथे बोलता येणार नाही. जसं धुळ्याची मगाशी आपण डिटेल जाहिरात जाणून घेतली, आता तुम्हाला इथे जो पत्ता दिलाय त्या पत्त्यावरती जाऊन समक्ष तिथे तुम्हाला बघावं लागेल, तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल. ही एक महत्त्वाची अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ होता. येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या नगरपालिका असतील किंवा वेगवेगळे सरकारचे विभाग असतील, यामध्ये फॉर्म सुटणार आहेत. सरळ सेवेच्या खूप चांगल्या भरती होणार आहेत. तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सरळ सेवा परीक्षा देऊन सरकारी नोकरी प्राप्त करण्याची स्वप्न पाहत असाल, तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या बॅचमध्ये सरळ सेवेचा संपूर्ण सिलेबस मग तो IBPS TCS पॅटर्नवरती आधारित कंप्लीट केलेला आहे. इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. या बॅचमध्ये टेस्ट सिरीज आहेत, PDF स्वरूपात नोट्स आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि 1 वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी 88 25 61 17 या नंबरवर संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.